20 काय सांगते की समाजाचं योगदान शाळेमध्ये किती आहे हे इथल्या आपल्या पालकांच्या उपस्थितीवरून दिसते. म्हणून हे ह्या अध्यक्षांचं आणि ह्या टीमचं मला या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतंय की आपण आपल्या शाळेबरोबर समाजाला सुद्धा या ठिकाणी जोडलेले आहात. आणि खरं म्हणजे ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे की ज्या समाजातल्या ज्या पाल्यांना आपण शिकवत आहोत त्या पाल्यांच्या पालकांना पण कळलं पाहिजे की शाळेमध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम होतात आणि कशा प्रकारे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होत आहे हे पाहण्यासाठी पालकांनी पण यावं. यासाठी म्हणून या कार्यक्रमाला पालकांना सुद्धा बोलवण्यात आलेलं दिसून येतं. मी ह्या सगळ्या गोष्टी पहा की विद्यार्थ्यांसाठी संवाद साधताना एक गोष्ट मला नेहमी आठवते की बघा, सत्य माहिती आहे का तुम्हाला? कंटाळलात सगळेजण. एक छोटीशी गोष्ट सांगते थांबते तुमच्यासाठी. सत्य माहिती आहे का सगळ्यांना? सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय? खरं. आणि स्वप्न, स्वप्न माहिती आहे कधी पडतात? रात्रीची पडतात, बरोबर आहे. मग असंच सत्य आणि स्वप्न या दोघात एका दिवशी जोरदार भांडण लागले आणि सत्य म्हणाला की मी मोठा आणि स्वप्न म्हणाले की मी मोठा. कारण स्वप्न म्हणाले की जर स्वप्नच नाही पाहिलं म्हणे तर कोणी लोक धडपडणारच नाही कुठल्या कामासाठी, बरोबर आहे ना. कारण आपण स्वप्न पाहतो, तुमचे पण वेगवेगळी स्वप्न असतील. माझं पण वेगळं स्वप्न होतं की मी एक उच्च अधिकारी शिक्षण क्षेत्रात व्हावी. आज जे मी झाले कारण मी हे स्वप्न पाहिलं होतं, आहे की नाही. आणि ह्या स्वप्नात मला माझ्या कुटुंबियांनी साथ दिली, माझ्या पतींनी साथ दिली, म्हणून मी इथपर्यंत आले. मुलींसाठी ही गोष्ट खूप महत्वाची की आपल्या कुटुंबाची साथ असेल तर आपण खूप मोठ्या मोठ्या पदांवर जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. तर असंच तुम्ही पण स्वप्न पाहत असाल आणि अशा ह्या स्वप्नाने सांगितलं की माझ्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही म्हणे. सत्य काय गोष्ट आहे? सर्रास लोक खोटं बोलतात म्हणे, तू उगीच मिरवतो म्हणे की मी सत्य आहे म्हणून सगळे, मी सत्य आहे म्हणून सगळे. तसं काही नाही आहे म्हणे. स्वप्न आहे म्हणून सगळ्यांनी. सत्य आणि स्वप्नाचं असं जोरदार भांडण लागलं आणि त्या ठिकाणी की नाही तुमच्यासारखी एक शहाणा मूल त्या ठिकाणी उभं होतं. इकडे जसे विद्यार्थी बसलेले आहेत तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की स्वप्न आणि सत्य बघ पण सांग बरं म्हणे माझ्या ह्या आमच्या दोघात कोण मोठा आहे. तो मुलगा पण तुमच्यासारखा हुशार होता. तो म्हणे की शर्यत लावावी लागेल, त्याच्यावरून कसं कळणार म्हणे की सत्य मोठं आहे की स्वप्न मोठं आहे. तर मग त्यांनी सांगितलं की स्वप्न आणि सत्याने सांगा म्हणे शर्यत आम्ही कशी जिंकायची. तर मग त्यांनी म्हटलं त्या हुशार मुलांनी की म्हणे ज्याचे पाय जमिनीवर राहतील आणि ज्याचे हात आभाळाला भिडतील तो मोठा. काय? ज्याचे पाय जमिनीवर राहतील आणि ज्याचे हात आभाळाला टेकतील तो मोठा, आहे की नाही. असं त्या हुशार मुलांनी सांगितल्यावर या दोघांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि प्रयत्नामध्ये असं झालं की स्वप्नाचे हात आभाळाला टेकत होते पण पाय जमिनीवर नव्हते आणि सत्याचे मात्र पाय जमिनीवर होते पण आभाळाला हात टेकत नव्हते. दोघंही अर्धवट. आणि मग त्यांनी युक्ती लढवली की म्हणे सत्य तू खाली थांब आणि मी तुझ्यावर उभा राहतो आणि आभाळाला माझे हात पोचतील आणि जमिनीवर पाय तुझे राहतील. तर असे स्वप्न आणि सत्य ह्या दोन गोष्टीची जर माणसाने आयुष्यात सांगड घातली तर श्रावण सरांसारखं निरोगी आनंददायी सेवावृत्ती अशा सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीला साध्य करणं अशक्य नाही. आणि अशा या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कुटुंबियाला, त्यांनी केलेल्या कार्याला माझ्या पवार कुटुंबियाकडनं मी खूप भरभरून शुभेच्छा देते. आणि त्यांचं उर्वरित आयुष्य जे त्यांनी समाजासाठी खर्च केलंय, त्या बालगोपालांसाठी खर्च केलंय, त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च केलंय, ते सेवाव्रत त्यांनी असंच कायम ठेवू आणि आपल्या आयुष्याला असंच पुन्हा पुन्हा नव्याने गुंतवत जावं. सेवापूर्ती झाली म्हणजे सगळं संपलं अशातला भाग नाही. तर नव्याने जी आयुष्याची सुरुवात होती आहे त्या नव्याने आलेल्या आयुष्याला सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने स्वागताने सामोरे जावं आणि त्या पद्धतीने आपल्या आयुष्याचं राहिलेले जे दिवस आहेत ते ज्या ज्या गोष्टींना त्यांनी जे छंद जोपासले नसतील, ज्या गोष्टी त्यांच्या हातून राहून गेल्या असतील त्या सर्व गोष्टींना त्यांनी वेळ द्यावा आणि त्यांचं आयुष्य निरोगी, उत्तम, आरोग्यदायी आणि खूप असं आनंददायी राहो याच्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करते.
आणि तुम्ही जे एवढा मोठा सत्कार पटाणे साहेबांनी आम्हा दोन्ही उभय दाम्पत्याचा केला, या ठिकाणी तुम्ही बोलवलात। श्रावण सरांनी नेहमीच कुटुंबामध्ये स्थान दिलेलं आहे, असंच त्यांचं कुटुंबातलं स्थान आमचं राहू अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते। आणि हा भरभरून जो प्रेम आदर सत्कार तुम्ही सगळ्यांनी दिला त्याबद्दल खूप साऱ्या संस्था, या संस्थेच्या अनुषंगाने जे आपण काम करत आहात, खूप साऱ्या संस्थेच्या स्पर्धेमध्ये आपण टिकून आहात, या स्पर्धेसाठी आणि या कामासाठी खूप भरभरून शुभेच्छा या टीमला आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना देते। आणि या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते। तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम।